दरम्यान आमदार रोहित पवारांच्या निशाण्यावरती आता मंत्री संजय शिरसाट असणार आहेत, कारण रोहित पवारांनी सुद्धा आता शिरसाटांवरती टीकास्त्र डागलेलं आहे. यांनी बिवळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे पहिले दोन मुद्दे जे आहेत ते इररिलेव्हंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे पहिले दोन मुद्दे आपण वगळूया. त्यानंतर तिसरा मुद्दा जो यूडी विभाग म्हणजे कोणाकडे होता, हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे. त्यांनी 24ला जे पत्र लिहिलं ऍब्सेंटी लँडलॉर्ड संदर्भाचे 1997 मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवळकर बसत नाहीत. आता याच्यामध्ये जे सिडको म्हणजे याबाबत देखील 2023 मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे. त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या यूडीचा. चौथा मुद्दा जो आहे बिवळकर ज्यांच्यामध्ये 12.5% योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही. पण त्याला जो सिडकोने उत्तर दिलेला आहे, वास्तविक पाहता सिडकोने 2024 94, 95, 10, 23 मध्ये पात्रता नाकारलेली आहे. एका बाजूला यूडी म्हणते पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत, पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर 4 वेळा ती पात्रता नाकारलेली आहे. सिडकोने पात्रता नाकारली याचा अर्थ काय? सरकारनेच पात्रता नाकारलेली आहे. शिवाय सिडको आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी सुप्रीम कोर्टात बिवळकर परिवाराच्या विरोधात लढत आहेत. पाचवा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध न्याय विभागाचा सिडकोचे विविध अधिकाऱ्यांनी बिवळकर हे ऍब्सेंटी लँडलॉर्ड ठरत नसल्याबाबत स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय. पण मग सिडको विधी व न्याय विभागाच्या अहवालातल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथं दिलेला आहे. त्यामुळे यालाच जर उत्तर आपल्याला बघायचं असेल यूडीला, तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे. त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगर विकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिले ते तिथं चुकीचं आहे. आता याच्यामध्ये पाचवा मुद्दा महत्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा 5 मार्च 2024ला झाला. तिथं यूडी विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवळकरांच्या बाजूने घेतलाच पाहिजे. तेव्हा तो ठराव झाला. पण जे विजय सहगल नावाचे अधिकारी ते हुशार आहेत, त्यांनी ठराव झाला असला 5 मार्च 2024ला तरी त्या ठरावा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत. आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं, 1 मार्च 2024 रोजी नगर विकास विभागाचे पत्र आलेले आहे, शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे, सुप्रीम कोर्ट गट नंबर 51 संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही. असे 3 मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले. आता एक आपण सर्वांनी समजून घ्या की 1 मार्च 2024 रोजी नगर विकासचे पत्र आले, ते कसं चुकीचं आहे हे मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलं. शासनाचा विधी व न्याय विभागाचा अहवाल जो आलाय तोच कॉन्ट्राडिक्टरी आहे असं लेटेस्ट हे सिडकोनेच तिथं सांगितलं. तो विषय तिथं राहत नाही. आणि सुप्रीम कोर्टामध्ये गट नंबर 51 हा असला तरी त्याच्यामध्ये आपण शासनात आपण पाहतो रोहित पवारांनी सुद्धा आता संजय शिरसाटांवरती आता आरोप केलेले आहेत. एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आता हे आरोप करायला सुरुवात केली आहे.